हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आजचा जो ब्लॉग आहे खूप इंटरेस्टिंग आहे, ब्लॉग पूर्ण बघा. तर आजचा जो ब्लॉग आहे आपला तो आहे माझ्या सी सेक्शन डिलेवरीचा अनुभव. बरेच असे म्हणतात की ज्यांना नॉर्मल डिलेवरी नसते करून घ्यायची, ज्यांना पेन जे आहे ते सहन होत नाही, ते सी सेक्शनचा रस्ता निवडतात. पण असं बिलकुल नाही आहे. ज्यांच्या पुढे मजबुरी असते सी सेक्शन करायची, अशा पण भरपूर लेडीज आहेत की ज्यांना मजबुरीमुळे सी सेक्शन करावं लागतं. आता माझ्याच बाबतीत जे माझी फर्स्ट डिलेवरी होती ते माझी नॉर्मल डिलेवरी होती आणि सेकंड जी डिलेवरी झाली माझी ती सी सेक्शन झाली. त्याच्यामध्ये प्लाझेंटा जो आहे माझा तो थर्ड मंथची जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा त्याच्यामध्ये लो लेइंग प्लाझेंटा होता. 7 मंथच्या सोनोग्राफीसुद्धा माझा प्लाझेंटा लो लेइंग होता. त्याच्यानंतर डॉक्टर बोलले की 7 मंथच्या सोनोग्राफीपर्यंत हा प्लाझेंटा म्हणजे फिरतो. जर प्लाझेंटा फिरला नाही, प्लाझेंटानी पोझिशन सेम ठेवली तर आपल्याला सी सेक्शन करायची गरज पडते. पण जेव्हा 9 मंथची लास्ट सोनोग्राफी झाली त्यावेळेसही माझा प्लाझेंटा लो लेइंगच होता. पूर्ण 9 मंथ, फर्स्ट मंथपासून पूर्ण 9 मंथपर्यंत मी कंटिन्यू वीकमध्ये इंजेक्शन घेत आले. ते इंजेक्शन बाळाला प्रोटेक्ट करण्यासाठी होते आणि भरपूर गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. ते सविस्तर मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करेलच. भरपूर गोष्टी होत्या अशा की त्या वीकमध्ये प्रत्येक वीकमध्ये मला इंजेक्शन घेणं हे गरजेचं पडत होतं बाळाच्या सुरक्षिततेसाठी. जेव्हा 9 मंथची सोनोग्राफी झाली, जे आपण बोलतो 35 वीक्स 36 वीक्स जसे कंप्लीट व्हायला लागले, जसं डिलेवरीचं वेळ जवळ यायला लागले तसं ते ज्यावेळेस आम्ही इंजेक्शन घ्यायला गेलो लास्टच्या वीकमध्ये, तर त्यावेळेस डॉक्टरांनी जेव्हा चेक केलं तेव्हा डॉक्टर बोलले की प्लाझेंटा अजून लो लेइंगच आहे. जे चेकिंग असते ते आता बऱ्याच महिलांना माहिती असेल, सर्वांनाच मोस्ट ऑफ. तर त्या चेकिंगमध्ये जसं बाळाचं डोकं खाली असायला पाहिजे ते डोकं खाली नसल्यामुळे बाळाच्या डोक्याच्या वर प्लाझेंटा होता. त्याच्यामुळे नॉर्मल डिलेवरी पॉसिबल नव्हती. म्हणून जी आहे सी सेक्शन करायची वेळ आली. आणि त्यावेळेस अशी कंडिशन होती की ज्यावेळेस त्यांनी हे केलं त्यामुळेच मला पूर्ण तेव्हाच ब्लिडिंग व्हायची सुरुवात झाली. त्याच्यामुळे न मला घरी पाठवू शकत होते, न मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मी जाऊ शकत होते. त्यामुळे एमर्जन्सीमध्ये आम्ही किती 8:30 8:30च्या दरम्यान संध्याकाळच्या वेळेला गेलो असेल हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन घेण्यासाठी. आणि माझं जे सीझर आहे ते 10:21 रात्री झाले आणि मे महिन्यात होता. हा मे महिना जो आहे तो खूप डेंजर होता. या मे महिन्यात आपला पाऊस पडत होता, अक्षरशः पावसाळ्यासारखा पाऊस होता. आणि माझं जे ब्लड होतं ते पूर्ण लो होतं, 7.6 का 7 असं काहीतरी होतं ज्यावेळेस सीझरची गरज पडली त्यावेळेस. आणि आम्ही दोघंच जणं गेलो होतो तेव्हा सी सेक्शनसाठी, म्हणजे नॉर्मल इंजेक्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. घरी मी ना कपड्याची बॅग भरली होती, ना बॅग वगैरे काही, बाळाचे कपडे पण नव्हते, काहीच पॅक केलं नव्हतं. जसं आहे तसं. आता आम्हाला माहिती होतं की थोडे वेळ लागणार आहे, म्हणजे याबद्दल आयडिया नव्हती की आम्हाला आजच सीझन करायची गरज पडणार आहे. आता आईला घरी, आई एकट्या होत्या, त्यांना सर्व गोष्टी मॅनेज करणं एकट्यानं पॉसिबल नव्हतं या गोष्टी. अशी गोष्ट झाली. तर त्यावेळेस तिथे आम्ही गेलो इंजेक्शन घेण्यासाठी, तेव्हा अशी गोष्ट झाली. त्याच्यानंतर मग डायरेक्ट जे ब्लिडिंग होत होतं त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्ट सीझरला घेतलं. सांगितलं की सीझर करायची गरज पडेल. ज्यावेळेस ब्लड चेक केलं, लास्टच्या वेळेसचं ब्लड चेक करतातच तुम्ही. 9 मंथमध्ये किती पण तुम्ही ब्लड चेकअप करा तरी लास्टच्या महिन्यामध्ये जे आपलं हिमोग्लोबिन असतं ते चेक केलंच जातं की आपल्या शरीरामध्ये किती हिमोग्लोबिन आहे. तसंच ज्यावेळेस मला सीझरला आतमध्ये घ्यायच्या पहिलेच यांना सांगितलं की तुम्ही ब्लड बँकेत जा आणि हे ब्लड तुम्ही रिझर्व करून ठेवा आणि जर गरज पडली तर तुम्हाला तिथून ते घेऊन यावं लागेल. आणि जोपर्यंत इथे सीझर होत नाही त्याच्या 2 तासानंतर ही तुम्हाला तिथेच थांबायचं. जेव्हा 2 तासानंतर आम्ही जेव्हा हॉस्पिटलमधून तुम्हाला कळवू की आता पेशंटला ब्लडची गरज नाही आहे किंवा आहे, तेव्हा तुम्हाला इथे हॉस्पिटलला यायचं आहे.
अशी गोष्ट झाली. तर हे गेले तिकडे ब्लड बँकेत. तोपर्यंत माझ्याजवळ कोणी नव्हतं. घरी सर्व मॅनेज करेपर्यंत, माझ्याकडे येईपर्यंत हॉस्पिटलला माझं सीझर झालं होतं. तेव्हा अशी वेळ आली की माझ्या बाळाला धरायलाही तिथे कोणी नव्हतं. एवढी बिकट परिस्थिती माझ्यावर आली होती. अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. तेव्हा माझ्या घरातील एकही व्यक्ती तिथे नव्हते. या पावसामुळे किंवा घरातील अक्षरशः म्हणजे वातावरणामुळे की तिथून घरून सर्व मॅनेज करेपर्यंत सर्व लोक तिथं पोचतील एवढाही आम्हाला वेळ भेटला नाही. साधा अर्धा ताससुद्धा वेळ भेटला नाही की सर्व घरातल्या गोष्टी मॅनेज करेपर्यंत. अशी वेळ झाली. जेव्हा माझ्या बाळाला बाहेर काढलं तेव्हा तिथे सिस्टर आणि मी जिथे 4-5 वर्ष जॉब केला तिथेच माझे जे आहे फर्स्ट पण नॉर्मल डिलेवरी माझी तिथेच झाली आणि सेकंड पण सीझर माझं तिथेच केलं आहे मी. त्याच्यामुळे माझा सर्व स्टाफ ओळखीचा होता, आमच्या मॅडम ओळखीच्या होत्या. त्याच्यामुळे मला कोणत्याच गोष्टीची कमी कधी भासली नाही. तिथे सिस्टरांनी वगैरे सर्व मदत मला केली. माझ्या बाळाला वेगळं पकडण्यापासून जोपर्यंत मला बेडवर शिफ्ट नाही करतायत तोपर्यंत माझ्या घरचे सर्व नातेवाईक माझ्याजवळ आले होते. जेव्हा ते लोक आले तेव्हा माझ्या मनाला खूप शांतता वाटली की चला मी आता हे झाली. आणि त्या ह्याच्यातून मी जेव्हा बाहेर आली, जेव्हा तिथून मला बेडवरून बाहेर आणलं गेलं, जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये भूल होती तोपर्यंत मला काहीच वाटलं नाही. अक्षरशः मी थंडीने कापत होती, पूर्ण अंग माझं कापत होतं. पण तेव्हा माझ्याजवळ कोणी नव्हतं ना, आणि रात्रीची वेळ असल्यामुळे रात्री तिथे जेंट्स अलाउड पण नव्हते. आणि जेव्हा हे ब्लडचं सर्व झालं की म्हणजे ब्लड आणायची गरज नाही आहे, ब्लड चढवलं गेलं नाही मला. त्याच ब्लडमध्ये जास्त ब्लिडिंग न झाल्यामुळे त्याच ब्लडमुळे सर्व आयरन झालं माझं. अशी वेळ झाली तर मला ब्लड चढवायची गरज पडली नाही. मग जेव्हा रात्री आले की जेव्हा माझ्या मिस्टरांची सर्वात जास्त गरज होती त्यावेळेस ते म्हणजे तिथे राहू शकले नाही. त्यांची इच्छा असताना सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी येते आता, पण त्यांची इच्छा असताना सुद्धा ते तिथे राहू शकले नाही. कारण रात्रीच्या वेळी तिथे म्हणजे बरेच आता डिलेवरीचे बोलल्यावर बरेच लेडीज असतात, तिथे जेंट्स अलाउड नव्हते. अशी वेळ झाली. पण मी एकटी तिथे थरथर कापत राहिली. पण माझ्या सोबतीला तेव्हा म्हणजे माझे मिस्टर थांबू शकले नाहीत. अशी गोष्ट झालेली आणि गोष्ट झाली. आणि ज्या वेळेस ते जे टाके आहेत माझ्या नॉर्मल डिलेवरीच्या वेळेस मला काहीच त्रास झाला नव्हता, पण सीझरच्या वेळेस खूप त्रास झाला होता. म्हणजे जेव्हा जशी हळूहळू भूल उतरत गेली तसं जे टाक्यांचं पेन आहे ते अजून वाढत गेलं, खूप जास्त वाढत गेलं. आणि मला कमीत कमी 48 तासानंतर जे आहे चालायचे किंवा उठून बसवलं ते पण मला 48 तासानंतर उठून बसवलं मला असेल सकाळी म्हणजे असेल 11-12च्या दरम्यान काहीतरी. आणि जेव्हा चालवलं तेव्हा रात्रीची संध्याकाळची वेळ होती की जेव्हा चालवलं आणि जेव्हा जमिनीवर आपण पाय टेकला तेव्हा जे टाके असे आपले जे सनसन करतात ना, अशी प्रत्येक कोणती गोष्ट आपल्याला लागल्यावर अशी आतल्या आतमध्ये होते तसे टाके म्हणजे जेव्हा मी जमिनीवर पाय टाकला तेव्हा मला सर्व देव आठवले की देवा यातून लवकरात लवकर तुम्हाला बाहेर काढ. एवढी वाईट परिस्थिती म्हणजे जे बोलतात ना की सीझर म्हणजे अचानक ज्यांना सहन करायची शक्ती नसते ते बायका सीझर करून घेतात. पण सीझर म्हणजे बोलतात ना खायची गोष्ट नाही आहे, खूप डेंजर गोष्ट आहे. खूप विचित्र अनुभव आहे हा सीझरचा, खूप विचित्र. त्याच्यानंतर मग 5 दिवसांनी हळूहळू मला जसं मी डॉक्टरांना सांगितलं त्यांनी पेनकिलरचे इंजेक्शन वगैरे सलाईनमध्ये टाकले, तर हळूहळू ते 3-4 दिवसानंतर ते टाक्याचं पेन कमी व्हायला लागलं. पण उठणं बसणं सर्व मुश्किल होऊन जातं सीझर झाल्यावर, सर्व गोष्टी मुश्किल होतात. बऱ्याच ताईंना सर्वांना आता आजकाल नॉर्मल कमी होतात आणि सीझरच जास्त होतात. सर्वांना ज्यांचे डिलेवरी झाले त्यांना सर्वांना अनुभव असेल या गोष्टीचा की किती म्हणजे लेडीजला सहन करावं लागतं. पण त्याच्या पुढे आपला बाळाचा चेहरा बघितला की आपण आपलं सर्व दुःख विसरून जातो. त्या एका हसऱ्या चेहऱ्याकडे बघून आपण सर्व दुःख आपलं विसरून जात असतो. फक्त आपल्या बाळासाठी आपल्याला सांभाळायची खूप जास्त गरज असते. आणि बाळासाठीच एक बाई, एक आई, एक भाई म्हणा, एक आई म्हणा या गोष्टीतून लवकरात लवकर बाहेर येत असते. फक्त एका चेहऱ्याला बघण्यासाठी ती सर्व दुःख सहन करते, सर्व
वेदनांशी लढते, ती फक्त एक आईच असते. चला मग, तुम्हाला माझा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते क्वेश्चन जर असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.